जसं की तुम्हाला समजलं की आपले काल 2000 कुछ भी 200 ब्लॉग कंप्लीट झालेले आहे आणि आजपासून आपण 300 डेचं चॅलेंज घेतलेलं आहे. तो नया दिन नई सुरुवात. आज सकाळी 6 वाजता मी रेडी शेडी होऊन कॉलेजला निघाले. मेरे नसीब में स्ट्रगल ही लिखा है तो मैं क्यों शॉर्टकट चुनती हूँ बाई. आणि कॉलेज जवळ पोहोचल्यानंतर मी बघितलं की इथं मेजर वाली भांडणं वगैरे चालले. ऐसा मुझे दूर से लगा पर 5 जाने के बाद मेरा हो चुका 1 नंबर का पोपट. बिकॉज तिथे कोणत्या प्रकारची भांडण नाही तर आंदोलन चालू होतं आणि मला भांडणं बघायला इतकं जास्त आवडतं की मला असं वाटलं तिथे भांडणं चालली. तुम्ही माझी बॅगची हालत बघा यार गाई. बॅग जाऊ द्या खड्ड्यात, आधी माझा फिट चेक बघा. म्हणजे आज मी किती सुंदर दिसते, एकदम ऊपर जाने जहाँ मेरे जैसा कोई नहीं. फिट चेक देते समय ना पीछे से मेरी मैम डी बोली की हे पागल औरत गपचूप क्लास मध्ये बसना, फिट चेक काय देते, तेरे जैसे बहुत देखे मैंने, मेरे जैसा कोई नहीं म्हणे. आणि क्लासरूम मध्ये बसल्यानंतर मॅम आम्हाला सांगत होती आदर्श बहू बनणं इज इम्पॉर्टंट. यार मॅम इथं आदर्श बेटी नाही बनून राहिले मी आणि तुम्ही आदर्श बहूची बात करताय. इस दुख को रखते साइड में और चलते मनीष कैफे में. इधर की गर्दी देख के आप लोग को तो समझ आ ही गया होगा कि कितना अच्छा साउथ इंडियन फूड यहाँ मिलता है. वैसे तो मैं यहाँ पहली बार आई पर मुझे इतना अच्छा लगा ना, तुम्हाला काय सांगू मी. टेस्ट, क्वालिटी, क्वांटिटी सगळं काय एक नंबर. तुम्हाला तर माहिती प्रत्येक गोष्टी सोबत चायच मॅन्डेटरी. चाय वगैरे पिऊन झाल्यानंतर मी निघाले घरी जाण्यासाठी, पण इतकी प्रचंड धूप होती ना. पर फायनली इतने ज्यादा धूप का सामना करते करते मी पोहोचले घरी. घर आते से मी आगे अपने असली अवतार में. आणि घरी आल्यानंतर मला एक गुड न्यूज भेटली की मला पप्पा फोन करून बोलले की आज तू काही जेवण वगैरे बनवू नको बाळा, मी आज साबुदाणे वडे करणार आहे. आणि हे ऐकून तर माझे कान एकदम तृप्त झाले गाईज. और जैसे की आपको पता है मैं बहुत बडी सुगरण हूँ, तसेच माझे पप्पा पण खूप जास्त सुगरण ना, काय बोलणार सुगरण, शेफ, आचारी. येस, माझे पप्पा खूप चांगले आचारी आहेत. साबुदाणा वडा ए बाप. खरंच यार इतके छान झाले होते ना साबुदाणे वडे. जर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. माझ्या पप्पांना ना असं नवीन नवीन काय पण बनवायला ना खूप जास्त आवडतं आणि त्यांच्या हाताला खूप जास्त चव पण आहे आणि त्यामुळे ते खूप जास्त चांगलं बनवतात यार. आय जस्ट लव्ह. आणि मग इतका सारा जो राडा घालून ठेवलाय तो उरकणार कोण? ओनली ऑन प्राजू. जोपर्यंत मी हा राडा उरकते तोपर्यंत तुम्ही लाईक करा.